असं म्हणतात की दिल्लीच्या सत्तेचा रस्ता हा उत्तर प्रदेशातूनच जातो। याच उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी मार्च महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांसाठी राज्यातले सगळे राजकीय पक्ष आपापल्या सोयीने समीकरण जुळवण्यात व्यस्त झाली आहेत। यामध्ये अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी सुद्धा मागे नाहीये। अखिलेश यादव यांनी 5 ऑगस्टला राज्यातल्या ब्राह्मण समाजाचं एक संमेलन बोलावलेलं। निमित्त होतं दिवंगत समाजवादी नेते जैनेश्वर मिश्रा यांची जयंती। सध्या समाजवादी पार्टीकडून राज्यभरात अशा प्रकारच्या ब्राह्मण संमेलनांचा तडाखा लावला जातोय। यादव असणारा कृष्ण आणि ब्राह्मण असणारा सुदामा याचं जसं नातं आहे तसंच नातं समाजवादी पार्टी आणि ब्राह्मण समुदायाचं आहे, असं आता अखिलेश यादव मंचावरून बोलतायत। एवढंच नाही तर राज्यात समाजवादी पार्टीची सत्ता आली तर परशुराम जयंतीला सुट्टी जाहीर केली जाईल अशी घोषणा सुद्धा अखिलेश यादव यांनी केली आहे। त्यामुळे साहजिकच प्रश्न पडायला लागलेत, अखिलेश यादव यांनी अचानक ब्राह्मण समाजाकडे एवढं लक्ष द्यायला सुरुवात का केली? पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक हे धोरण घेऊन चालणाऱ्या समाजवादी पार्टीला आता ब्राह्मण संमेलन घेण्याची गरज का पडली? ब्राह्मण समाजाला आपल्याकडे करून अखिलेश यादव कोणती समीकरण बदलू पाहतायत? सगळं राजकारण समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। उत्तर प्रदेशच्या राजकारणाबद्दल बोलताना एक गोष्ट नेहमीच बोलली जाते, ज्याला सामाजिक समीकरण जुळवता आली त्याच्या हातात यूपीची सत्ता आली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी पीडीए म्हणजेच पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक हे समीकरण परफेक्ट साधलेलं। 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात हिंदुत्वाची लाट आलेली। याचा फायदा अर्थातच भारतीय जनता पार्टीला झाला। पण 2024 मध्ये अखिलेश यादव यांनी पीडीए पॉलिटिक्सच्या माध्यमातून याला काउंटर करत भाजपला मात दिली। पिछडे म्हणजेच ओबीसी यादव मत ही समाजवादी पक्षाची पारंपरिक वोट बँक। पण पीडीएच्या माध्यमातून अखिलेश यादव यांनी गेल्या काही काळापासून भाजपकडे वळालेल्या बिगर यादव ओबीसींना आपल्याकडे आणलं। डी म्हणजे दलित, जे पूर्वीपासून मायावती यांची वोट बँक होते, पण राज्यातली मायावतींची ताकद कमी झाली, ज्याचा फायदा अखिलेश यादव यांनी घेतला। ए म्हणजे अल्पसंख्याक, अर्थातच मुस्लिम मत। उत्तर प्रदेशात ते 19% आसपास आहेत। यादव प्रमाणेच मुस्लिम सुद्धा समाजवादी पार्टीची पारंपरिक वोट बँक आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी हे पीडीए पॉलिटिक्स साधलं आणि भाजपपेक्षा जास्त जागा या जिंकून दाखवल्या। पण आता अखिलेश यादव यांना पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा सत्ताधारी भाजपचा पराभव करायचा आहे। त्यासाठी त्यांनी त्यांच्या पीडीए समीकरणामध्ये पी फॉर पंडित हे समीकरण ऍड करून त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्यात। 5 ऑगस्टला समाजवादी पार्टीने लखनौमध्ये पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले ज्येष्ठ नेते जैनेश्वर मिश्रा यांच्या जयंतीचं निमित्त साधून ब्राह्मण समाजाचं प्रबुद्ध संमेलन आयोजित केलं। या संमेलनात शंखनाद झाला, मंत्रोच्चार झाला। एवढंच नाही तर ब्राह्मण समाजाच्या नेत्यांचं धार्मिक विधींद्वारे स्वागत सुद्धा करण्यात आलं। या संमेलनाचं नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ ब्राह्मण नेते माता प्रसाद पांडे यांनी केलं। ते उत्तर प्रदेशच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत। या संमेलनात बोलताना अखिलेश यादव म्हणाले की लोक आमच्या पीडीए या सूत्रावर सतत बोलतात आणि नवनवीन व्याख्या शोधून काढतात, पण आमच्या पीडीए मधला पीचा अर्थ पंडित अर्थातच ब्राह्मण सुद्धा आहे। यावेळी अखिलेश यादव यांनी भाजपच्या राजकारणावर सुद्धा निशाणा साधला। भाजप आता फक्त मागास किंवा विरोधी कार्यकर्त्यांनाच नाही तर ब्राह्मण समाजाला आणि शंकराचार्यांसारख्या धार्मिक नेत्यांना सुद्धा टार्गेट करत आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला। याच संमेलनात अखिलेश यादव यांनी एक मोठी घोषणा केली। त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अयोध्येच्या मतदारसंघातून ज्येष्ठ ब्राह्मण नेते पवन पांडे यांना उमेदवारी जाहीर केली। थोडक्यात या संमेलनातून अखिलेश यादव यांनी एक गोष्ट स्पष्टपणे दाखवून दिली, ती म्हणजे ते राज्यातल्या ब्राह्मण समाजाला साधण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत। पण पारंपरिक पीडीए फॉर्म्युल्याच्या पलीकडे जाऊन अखिलेश यादव यांना ब्राह्मण समाजाचे मतदार एवढे महत्त्वाचे का वाटू लागलेत? यामागचं राजकारण नेमकं काय आहे ते सुद्धा समजून घेऊ। तर 1931 नंतर देशात अजून तरी अधिकृत जातीय जनगणना झाली नाही। मात्र वेगवेगळे सर्वे तसंच सीएसडीएस सारख्या संस्थांच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात ब्राह्मण समाजाची लोकसंख्या साधारणतः 9 ते 12% एवढी आहे। आता कोणालाही हा आकडा फार मोठा वाटणार नाही, पण उत्तर प्रदेशातल्या ब्राह्मण मतदारांची खरी ताकद त्यांच्या लोकसंख्येत नाही तर भौगोलिक रचनेत दडलेली आहे। उत्तर प्रदेशात यादव, जाट, कुर्मी किंवा निषादी यांसारख्या जाती काही ठराविक जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने आहेत, मात्र ब्राह्मण समुदायाचं तसं नाहीये। हा समुदाय उत्तर प्रदेशच्या सर्व 75 जिल्ह्यांमध्ये आणि 403 विधानसभा मतदारसंघात पसरलेला आहे। राज्याच्या अवध आणि पूर्वांचल भागातल्या अनेक मतदारसंघांमध्ये ब्राह्मण समुदायाची लोकसंख्या 15% वर आहे।
महत्त्वाचं म्हणजे विधानसभेच्या 403 पैकी तब्बल 80 जागांवरती ब्राह्मण मतदार डिसाइडिंग फॅक्टर आहे. म्हणजे हा मतदार विजय आणि पराजय यावर थेट प्रभाव टाकतो. असंही म्हटलं जातं की उत्तर प्रदेशच्या ग्रामीण आणि शहरी भागात सामाजिक वर्चस्व असलेला हा समाज केवळ स्वतःचं मत देत नाही, तर तो आसपासच्या इतर 4 ते 5 मतांवरती सुद्धा प्रभाव टाकण्याची क्षमता ठेवतो. आता हा प्रभाव काही आत्ताचा नाहीये, तर 1980च्या दशकापर्यंत उत्तर प्रदेशच्या राजकारणावर ब्राह्मणांचं वर्चस्व होतं. तोपर्यंत राज्यानं 6 ब्राह्मण मुख्यमंत्री हे पाहिले होते. त्यावेळी ब्राह्मण मतदार काँग्रेस पक्षाकडे झुकलेला होता. पण 1990 नंतर मंडल आयोग आणि राम मंदिर आंदोलनामुळे हा मतदार काँग्रेसकडून भाजपकडे आला. यानंतर प्रत्येक राजकीय पक्षानं या मतदारांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला. पुढे परिस्थिती अशी झाली की ज्या पक्षाला ब्राह्मण मतदारांनी साथ दिली त्याच पक्षाची राज्यात सत्ता आली. 2007 मध्ये ब्राह्मणांनी बसपाला साथ दिली आणि राज्यात मायावती यांचं सरकार आलं. त्यावेळी समाजाचे एकूण 41 आमदार हे निवडून आलेले. त्यानंतर 2012च्या निवडणुकीत त्यांनी समाजवादी पार्टीला साथ दिली आणि अखिलेश यादव मुख्यमंत्री बनले. त्यावेळी समाजाचे 21 आमदार हे निवडून आले होते. पण 2014च्या मोदी लाटेनंतर ब्राह्मण मतदार एक गठ्ठा भाजपकडे वळाला. CSDSच्या आकडेवारीनुसार 2017च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 80% ब्राह्मण मतदारांनी भाजपला मत दिली. त्यावेळी 56 पैकी 46 ब्राह्मण आमदार हे भाजपचे जिंकले होते. 2022च्या निवडणुकीत सुद्धा NDAचे 52 पैकी 46 ब्राह्मण आमदार पुन्हा निवडून आले. या सगळ्या विश्लेषणावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे यूपीचा ब्राह्मण समाज ज्या बाजूला असतो त्या पक्षाची राज्यात सत्ता येते. हेच कारण आहे की आता अखिलेश यादव हे सुद्धा या समाजाला साधण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर उत्तर प्रदेशात भाजपची पर्यायाने योगी आदित्यनाथ यांची सत्ता आणण्यामध्ये ब्राह्मण समाजाची भूमिका मोठी असली तरी मागच्या काही काळापासून या समुदायाचा आणि त्यांच्या नेत्यांचा सरकारवरती असंतोष असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता हा असंतोष नेमका कशावरून आहे, तर आरोप आहेत की राज्यातल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि गृह विभागातील मोक्याच्या पदांवर एका विशिष्ट समुदायाच्या अधिकाऱ्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. स्थानिक पातळीवर मग ते महापालिका निवडणुका असोत किंवा विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका, तिकीट वाटपात पारंपरिक ब्राह्मण नेत्यांच्या शब्दाला पूर्वीसारखं वजन उरलं नाही, अशी तक्रार पक्षांतर्गत नेत्यांकडून केली जाते. मुळात उत्तर प्रदेशाच्या राजकारणात ठाकूर आणि ब्राह्मण या दोन समुदायांमध्ये सुरुवातीपासून सुप्त संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ठाकूर समुदायाचे असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस बळ या समाजाच्या बाजूने झुकलं असल्याचे आरोप होत आहेत. याद्वारे राज्यातल्या ब्राह्मण नेत्यांचं राजकीय वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं नरेटिव्ह आता विरोधकांकडून सेट केलं जात आहे. या सगळ्यामध्ये अखिलेश यादव यांना निवडणुकीच्या आधी मोठी संधी दिसतेय. आता हीच संधी ते साधण्याचा प्रयत्न करतायत. आता महत्त्वाचा प्रश्न, अखिलेश यादव यांना खरंच निवडणुकीच्या राजकारणात या सगळ्याचा फायदा होईल का? निवडणुकीत ब्राह्मण समाज अखिलेश यादव यांना साथ देईल का? तर काही राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार अखिलेश यादव यांना हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की भाजपचे सगळे 80% ब्राह्मण मतदार यावेळी त्यांना साथ देणार नाहीत. मात्र जर त्यांनी त्यांच्या PDA या मूळ समीकरणात फक्त 4 ते 5% जरी ब्राह्मण मतं जोडली तरी उत्तर प्रदेशाच्या 150 पेक्षा जास्त जागांवरचं चित्र पूर्णपणे बदललं जाऊ शकतं. अखिलेश यादव यांचा हेच करण्याचा प्रयत्न दिसतोय. सध्या तरी उत्तर प्रदेशातला ब्राह्मण समाज हा भाजपच्या बाजूने दिसत असला तरी मागच्या काही महिन्यामध्ये परिस्थिती बदललेली आहे. UGCचे नवे नियम, योगी आदित्यनाथ विरुद्ध शंकराचार्य वाद, शिवाय राम मंदिरातली देणगी चोरी यामुळे अनेक ब्राह्मण नेत्यांमध्ये भाजपबद्दल असंतोष तयार झालाय. जर अखिलेश यादव यांनी हे कॅच करून या समाजाची मतं आपल्या बाजूने वळवली तर मात्र भाजपची निवडणुकीत अडचण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? उत्तर प्रदेशचा ब्राह्मण मतदार यावेळी कोणाची साथ देईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.